अनुश्री, हं, काय करतेस? अभ्यास करते. अच्छा, काय हवं आहे होत्या टिफिनसाठी? उद्या मला टिफिनसाठी हे हवं. अच्छा, आलू पराठा अँड शेपूची भाजी. ओके, चालेल. चला, तर हिने सांगितल्याप्रमाणे आपण बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. पीठ मळून घेतलेलं आहे. शेपूची भाजी कापून घेतलेली आहे. शेपूची भाजीसाठी लसूण, मिरची आणि शेंगदाणे आपण घेणार आहोत. कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये घातलेले आहेत जिरे आणि स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकलेली आहे आणि चवीपुरतं नाही तर गरजेपुरतं मीठ टाकलेलं आहे. जे वाटण आपण केलं होतं ते टाकून आपण एक वाफ काढून घेणार आहोत आणि आपली शेपूची भाजी रेडी. कांदा कापून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, जिरे आणि धना पावडर घेऊन आपण त्याची एक पेस्ट बनवणार आहोत. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. कढीपत्ता तडतडू दिला आहे छान. त्यामध्ये टाकलेले आहेत कांदे, जे की आपण कापून घेतले होते आणि त्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत. थोड्या वेळ परतू द्यायचं आहे. परतल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, परतू द्यायचं आणि बटाटे टाकून घेतलेले आहेत. आपली फेवरेट कोथिंबीरही टाकलेली आहे. रेडी आहे आणि हे स्मॅश करून घ्यायचं आहे. आपल्या पारीमध्ये टाकलेलं आहे. छान मस्त लाटून घेतलं. आपला पराठा रेडी. आणि तिला पराठ्यांसोबत सॉसच आवडतो. बघा, पराठा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे, म्हणून मी सॉस दिलेला आहे छोट्या टिफिनमध्ये. हा टिफिन तिला ब्रेकफास्टसाठी आहे आणि लंचसाठी हा मोठा टिफिन आहे, ज्यात आहे पोळी आणि भाजी, आपली शेपूची भाजी आणि पोळी. मुलांना आपला दिवस स्पेशल आहे, आपली आई आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करते आहे हे जाणवण्यासाठी मी तिला नोट देते. यू मेक मी सो प्राऊड. तिला बघून खूपच आनंद होणार आहे. असा आहे आजचा आपला टिफिन.